नमस्कार मित्र, जी टेक वर्ल्डच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर लाडकी बहीणच्या संदर्भात हा एक नवीन व्हिडिओ असणार आहे, नवीन अपडेट असणार आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या नागपुरामध्ये 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळ्याचा अधिवेशनचा कालावधी हा 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंतचा आहे. तर काल आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक त्यांच्या अभिभाषणामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता हा केव्हा येणार आहे. त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ही क्लिप बघा. मी तुम्हाला एक तुमच्या मनात कन्फ्युजन राहणार नाही, कारण की सर्वांना या डिसेंबरच्या हप्त्याची आस लागून राहिलेली आहे. कारण डिसेंबरचा हप्ता जवळपास 20 दिवस निघून गेले. डिसेंबरचे हप्ता या आधीचे हप्ते हे म्हणजे महिना सुरू व्हायच्या आधीच जमा झालेले आहे, पण या डिसेंबरच्या हप्त्याला बराचसा वेळ लागतो आहे. तर कालच आपले मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपुरामध्ये जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये सांगितलं आहे. काय सांगितलं आहे ते या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघा. आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. तर ही व्हिडिओ क्लिप आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. आता सध्या जे नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्या हिवाळी अधिवेशनच्या सत्रामध्ये यांनी हे अभिभाषण केलं होतं. त्यामध्ये क्लिअर सांगितलं आहे की डिसेंबरचा जो हप्ता आहे, जे लाडक्या बहिणींचा अत्यंत वाट बघतात आहे, तर डिसेंबरचा हप्ता हा हिवाळी अधिवेशन जसं संपेल तसं तात्काळ लवकरात लवकर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. पण त्यांनी यावेळी हे सांगितलं नाही की हप्ता 1500 रुपये जमा होईल का 2100 रुपये जमा होईल. पण मला तरी वाटतं की हा हप्ता बहुतेक 1500 रुपये जमा होईल, कारण की याच्या आधीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे की त्यामध्ये आपण क्लिअर सांगितलं आहे की जी एखादी गोष्टी तरतूद म्हणजे अर्थसंकल्पामध्ये करावी लागते, त्याच्यानंतरच त्याची अंमलबजावणी होते. तसंच या बाबतीत होऊ शकतं. आय थिंक 1500 रुपये तर तुमच्या खात्यामध्ये 100% हे जमा होणार आहेत. 2100 रुपये आय थिंक मार्चनंतर जमा होतील. तर ही कन्फर्म न्यूज तुम्ही इतर लोकांकडे नक्कीच पोहोचा, आपल्या लाडक्या बहिणीकडे नक्कीच पोहोचा. त्यामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरणही येईल. तर चला, या व्हिडिओला आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. चला, या व्हिडिओला इथंच थांबू आणि ही बातमी आपल्या सर्व लाडक्या बहिणीकडे नक्कीच पोहोचा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.